नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही आजपर्यंत मी सांडग्याची सुकी भाजी, सांडग्याचा पातळ रस्सा बनवलेला बघितलाच असेल। तर आज मी तुम्हाला सांडग्याची अशी जास्त पातळही नाही आणि एकदम सुकी नाही अशी लसलसीत भाजी करून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नक्की बघा। तर चला तर आपण सुरुवात करूया। तर मी ही अर्धी वाटी सांडगे घेतलेले आहेत भाजी करण्यासाठी। तर हे सांडगे आपण आधी तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। तर फोडणीसाठी मी हे मध्यम आकाराचे 3 कांदे बारीक कट केलेले आहेत, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे। तर चला सुरुवात करूया। कढई ठेवलेली आहे गॅसवरती। कढई गरम झाली की एक पळी तेल टाकायचं त्याच्यामध्ये। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये सांडगे टाकून आपण बारीक गॅसवरती सांडगे चांगले तळून घेऊया। त्याचा कलर चेंज होईपर्यंत व्यवस्थित आपण सांडगे भाजून घेऊया तेलामध्ये। हळूहळू कलर चेंज व्हायला लागलाय, पाहू शकता तुम्ही। मस्त तळून झालेले आहेत सांडगे आपले। आता आपण हे सांडगे एका डिशमध्ये काढून घेऊ। आधी तर हे साईडला करून त्याचं तेल नितळून घेऊया सगळं आणि एका डिशमध्ये काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये मी भाजी फोडणीला टाकणार आहे। तर त्या थोडंसं जिरं टाकलेलं आहे। जिरं चांगलं तडतडलं की कढीपत्ता टाकून घेते, थोडंसं हिंग टाकून घेते, आता हा बारीक चिरलेला कांदा तो टाकून घ्यायचा आहे। कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आपण। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे। तर लसूण आणि मी आलं आधी टाकलं नाही कारण तेल जास्त तापलं होतं, त्याच्यामध्ये लसूण आपला करपला असता, म्हणून आता मी कांदा साईडला केलेला आहे। मध्ये थोडंसं तेल आहे, त्याच्यामध्ये आलं लसूण ठेचलेलं आहे, ते मी परतून घेणार आहे। आता हे परतून घेते व्यवस्थित। परतून झालं की हे पण सगळं मिक्स करून घेऊया। सगळं परतून घेऊ व्यवस्थित। कांदा परतून झालेला आहे आपला। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला। आता हे अर्धा चमचा का टाकते तर आमच्या घाटी मसाल्यामध्ये ऑलरेडी सगळं ते गरम मसाला, धने पावडर वगैरे सगळं असतं। 1 चमचा मी घाटी मसाला टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। आता हे सगळं आपण परतून घेऊ व्यवस्थित। हे परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये सांडगे टाकून घेऊ। सांडगे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया याच्यामध्ये। मी गरम पाणी करायला ठेवलं होतं बाजूच्या गॅसवरती। आता हे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये। सांडगे शिजायला लागतील म्हणून जरासं जास्तच पाणी टाकायचं। आता चवीप्रमाणे मीठ टाकते। मिक्स करून घेऊया व्यवस्थित। चांगली उकळी आलेली आहे। झाकण ठेवून आपण सांडगे शिजवून घेऊया मंद आचेवरती। बघूया आपण सांडगे शिजलेले आहेत का। बऱ्यापैकी चांगलेच सांडगे शिजलेले आहेत आणि आपली सांडग्याची भाजी तयार झालेली आहे। वरून कोथिंबीर टाकून घेऊया। सांडग्याची भाजी आपली तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही।
जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशी मध्यम भाजी तयार झालेली आहे आपली. तर मंडळी, ही भाजी आपण भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो. एखाद्या वेळेस डाळ भात भाजी सगळं करायचा कंटाळा आला असेल तर नक्की हे ट्राय करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.